ना मित्रांचे मन, मिळविले निजगुरु अनुमोदन, आले मग ते शिरडी लागून, सकळ मिळून आनंदे, गेले सर्व मशिदीस, सकाळी 11चे समयास, दाटी भक्तांची पूजनास, पाहुनी उल्हास वाटला, पाहुनी बाबांचे ध्यान, जाहले सकळ आनंद संपन्न, पितुक्यात पंतांस झीट येऊन, बेशुद्ध होऊन ते पडले, पातली जीवास विकलता, पावले सबळ निचेष्टता, सांगातिया उद्भवली चिंता, अतिव्यग्रता मानसी, मंडळीची मदत मोठी, साई बाबांची कृपादृष्टी, करिता मस्तकी उदकवृष्टी, गेली निचेष्टता समूळ, होऊन या सावधान, उठून बैसले खडबडोन, वाटले जणून बैसले, बाबा पूर्ण अंतर्ज्ञानी, तयांची गुरुपुत्रता जाणुनी, तयांस अभयता आश्वासुनी, निज गुरु भजनी स्थापिती, येवो म्हणती प्रसंग काही, अपना तकिया छोडना नाही, सदा सर्वदा निश्चळ राही, अनन्य पाही एकत्वी, पंतांना ती पटली खूण, निज गुरुचे जाहले स्मरण, साई बाबांचे कनवाळूपण, राहिले स्मरण जन्माचे, तैसेच एक मुंबापुरस्थ, हरिश्चंद्र नामे गृहस्थ, पुत्र अपस्मार व्यथाग्रस्त, तेणे अतित्रस्त झाले, देशी विदेशी वैद्य झाले, काही एक उपाय न चले, पाहुनी सर्वांचे प्रयत्न हरले, राहता राहिले साधू संत, सन 1910 साली, दासगणूंची कीर्तने झाली, श्री साईनाथांची कीर्ती पसरली, यात्रा वाढली शिर्डीची, कुग्राम परी भाग्ये थोर, शिर्डी झाली पंढरपूर, महिमा वाढला अपरंपार, यात्रा अपार लोटली, रोग घालविती केवळ दर्शने, अथवा केवळ हस्तस्पर्शने, अथवा शुद्ध कृपावलोकने, आले अनेका अनुभव, होता अनन्य शरणागत, कृतकल्याण पावत भक्त, जाणूनी सकळांचे मनोगत, पुरवित मनोरथ सर्वांचे, उदी धारणे पिशाचे पळती, आशीर्वचने पीडा टळती, कृपा निरीक्षणे बाधा चुकती, लोक येती धावोनी, ऐसे महात्म्य कथा कीर्तनी, दासगणूंच्या ग्रंथांतुनी, ऐकोनिया कर्णोपकरणी, उत्कंठा दर्शनी उदेली, सवे